या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व BA फर्स्ट इयरमधील सेकंड सेमिस्टरमधील विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पेपर क्रमांक 4 यामधील जे पहिलं युनिट आहे आपल्याला त्यामधील तिसरा सब टॉपिक या ठिकाणी पाहायचा आहे. सहकारी संस्थांकडून होणारा ग्रामीण भागासाठी कर्जपुरवठा किंवा कृषीसाठी होणारा कर्जपुरवठा, जी साखळी आहे कर्जपुरवठ्याची त्रिस्तरीय साखळी, तर त्या त्रिस्तरीय रचनेचा साखळीचा या ठिकाणी आपल्याला आजच्या तासाला अभ्यास करायचा आहे. तर विद्यार्थी मित्र, आपण पाहितलंच आहे की भारतामध्ये 1904च्या सहकार कायद्याने सहकाराची मुहूर्तमेढ रोवल्या गेली आणि सुरुवातीला आपण पाहतो की पतसंस्था स्थापन करून शेतकऱ्यांना सावकारांच्या पाशातून मुक्त करण्यासाठी सहकार चळवळ पुढे आणल्या गेलेली आपल्याला दिसून येतं. आपण पाहतो की 1904च्या कायद्याने सहकार चळवळ जरी सुरू झाली तरी सहकार चळवळीचा खऱ्या अर्थाने विस्तार होण्याला मदत ही 1912च्या कायद्याने आणि यामध्ये वेळोवेळी ज्या दुरुस्त्या झाल्या, मग 1919चा कायदा असेल, 39चा कायदा असेल, महाराष्ट्र राज्याचा 1960चा कायदा असेल आणि महाराष्ट्र राज्याच्या 1960च्या कायद्यातील विविध दुरुस्त्या असतील, त्यामध्ये 2013च्या दुरुस्त्या असतील, ह्या सर्व दुरुस्त्यांमुळे सहकारी चळवळ ही भक्कम होण्याला आपण पाहतो की भक्कम झाली आणि त्याचा लाभ महाराष्ट्रातील जनतेला आणि पर्यायाने देशातील जनतेला या ठिकाणी झाल्याचे आपल्याला दिसून येते. सहकारमध्ये आपण पाहतो की ज्या दुर्बल व्यक्ती असतात किंवा गरजू व्यक्ती असतात त्या समान उद्देश समोर ठेवून एकत्रित येतात आणि आर्थिक हिताची आपल्या जपणूक करतात. त्याला आपण सहकार असं म्हटलेलं आहे. आणि अशा प्रकारे सहकारामध्ये एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सोपंत, म्हणजे सर्वांचंच सर्वांना सहकार्य असतं आणि त्यामुळे आपण पाहतो की यातून सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळते. तर अशा प्रकारे भारतीय अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे आणि कृषीचा विकास झाला तर भारताचा विकास होऊ शकतो आणि त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था ही भक्कम करण्यासाठी, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास करण्यासाठी आणि कृषीचा विकास करण्यासाठी या ठिकाणी सहकाराच्या माध्यमातून एक त्रिस्तरीय रचना या ठिकाणी निर्माण केली गेली. त्यामध्ये आपण पाहतो की अल्प आणि मध्यमकालीन कर्जाचा पुरवठा करण्यासाठी अशा प्रकारे त्रिस्तरीय रचना ही निर्माण केलेली आहे. पहा, कृषीला पतपुरवठा करणारी सहकारी संस्थेची ही रचना आहे. राज्य पातळीवर राज्य सहकारी बँक असते, तर जिल्हा पातळीवर जिल्हा सहकारी बँक आहेत, तर प्राथमिक पातळीवर गाव पातळीवर प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था असलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे शासनाच्या ज्या ज्या काही शेतीच्या संबंधात योजना असतील, अनुदाने असतील किंवा कर्जपुरवठ्याच्या योजना असतील, ह्या सर्व योजनांची अंमलबजावणी या 3 स्तरीय रचनेमधून होत असते आणि ग्रामीण भागाला एक सक्षम करण्याचं, सहकाराच्या माध्यमातून सक्षम करण्याचं कार्य ही रचना करत असते. आपण पाहतो की 1904च्या कायद्याने जी गाव पातळी कार्यक्षेत्र असलेली प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था होती, हिला मान्यता मिळाली आणि यांचं नेतृत्व करणारी संस्था असावी अशा प्रकारची तरतूद 1912च्या कायद्यामध्ये झाली आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेची स्थापना आपण पाहतो की 1912च्या कायद्याने झालेली आहे. जसं प्राथमिक सहकारी संस्थांचं नेतृत्व करणारी किंवा त्यांच्यामध्ये योग्य व्यवस्थापन करणारी संस्था असावी म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँक स्थापन केली, तशीच आपण पाहतो की जिल्हा मध्यवर्ती बँकांचं, विविध जिल्ह्यातील ह्या बँकांचं नेतृत्व आणि व्यवस्थापन करण्यासाठी राज्य पातळीवर राज्य सहकारी बँक स्थापन करण्यात आली. अशा प्रकारे आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये कृषी पुरवठा हा या 3 स्तरीय रचनेमधून होत असतो आणि याचं वरील नेतृत्व आपण पाहतो की नाबार्डकडून नेतृत्व होत असतं. नाबार्ड ही RBIची सहकारी संस्था आहे आणि RBIच्या मार्गदर्शनाखाली नाबार्ड ग्रामीण भागाला कर्जपुरवठा करण्याचं किंवा विकासाच्या योजना त्यांना निधी देण्याचं कार्य हे नाबार्ड करते आणि नाबार्ड या 3 संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत आणि कृषी विकासासाठी लागणारा निधी पोहोचते असं आपल्याला म्हणता येईल. तर या 3 स्तरीमधील
आपल्याला पहिला आजच्या या ठिकाणी प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था यांचं कार्य आणि त्यांचे गुणदोष या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत. तर विद्यार्थी मित्र हो, सहकाराच्या माध्यमातून आपण पाहतो की कृषी क्षेत्राला हा अल्प आणि मध्यमकालीन कर्ज पुरवठा या 3 स्तरीय रचनेमधून केला जातो. त्यामध्ये गाव पातळीवर कार्यक्षेत्र असलेली प्राथमिक सहकारी पुरवठा संस्था आजच्या तासाला आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. प्रायमरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी असं इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात. प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था शेतीला अल्प व मध्यमकालीन कर्जाचा पुरवठा करणारी जी त्रिस्तरीय रचना आहे, त्या रचनेत शेवटच्या स्तरावर काम करणारी संस्था म्हणजे प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था. जिची या ठिकाणी संस्थेची नोंदणी व सभासदत्व कोण घेऊ शकतं या बाबतीतले या ठिकाणी अट दिलेली आहे की ज्या व्यक्तीचं वय 18 वर्षे पूर्ण झालेले असेल अशा सर्व मित्र कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींना 10 व्यक्तींना एकत्र येऊन अशा प्रकारची संस्था स्थापन करता येते. म्हणजे आपण पाहतो की सहकाराचं सभासदत्व हे खुलं असतं आणि ज्यांचं 18 वर्षे वय कंप्लीट आहे किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा कोणत्याही व्यक्तीला ज्यांचा समान उद्देश आहे अशा व्यक्तीला सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी एकत्र येता येतं. अशा प्रकारे मिनिमम 10 लोक जर एकत्रित आले तर सहकारी संस्थेची स्थापना या ठिकाणी करता येते. संस्था स्थापनेचा अर्ज नोंदणी निबंधकाकडे करून त्याची अनुमती मिळाल्याशिवाय संस्थेला काम करता येत नाही. 1961 मध्ये या संस्थांची संख्या 21,400 होती, तर 2006 मध्ये या ठिकाणी ती साधारणपणे आज आपण जर आकडा पाहिला तर 2 लाखापेक्षा हे प्राथमिक सहकारी संस्थांची ही संख्या 21,165 असलेली आपल्याला दिसून येते. तर या प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थेचं कार्यक्षेत्र हे गाव पातळीवर असतं. ज्या खेडेगावात संस्था स्थापन झालेली असते त्या गावापुरते प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थेचे कार्यक्षेत्र असते. या संस्थेकडे भांडवल कुठून उपलब्ध होते? या संस्थेचे भांडवलाचे स्रोत या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामध्ये आपण पाहतो की सभासदत्व होत असताना प्रवेश शुल्क घेतलं जातं, ते भांडवल म्हणून उपयोगात येतं. त्यानंतर या संस्था आपल्या भागाची विक्री करून भांडवल उभा करतात. त्यानंतर सभासद व बिगर सभासदांच्या ठेवी स्वीकारून भांडवल उभा करतात. त्यानंतर राखीव व इतर निधीच्या माध्यमातून भांडवल उभारणी होत असते. सरकारी अनुदान व अर्थसहाय्यातून भांडवल उभारणी होत असते. सहकारी किंवा इतर बँकांकडून कर्ज घेऊन भांडवल उभारणी केली जाते. तर अशा प्रकारे भांडवल उभारणी याचे विविध मार्ग प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थेची असलेली दिसून येतात. या संस्थेचं व्यवस्थापन आपण पाहतो की जी व्यक्ती प्राथमिक संस्थेचा भाग खरेदी करते ती संस्थेचा मालक असते, परंतु अशा सभासदांची संख्या भरपूर असते. व्यवस्थापनाचे कार्य व्यवस्थित करता यावे म्हणून आपण पाहतो की या सदस्य संख्येमधून 5 ते 9 व्यक्तींचं संचालक मंडळ निवडलं जातं आणि ते संचालक मंडळ या ठिकाणी या सर्व संस्थेचा कारभार पाहतं. त्यामध्ये एक चेअरमन असतो, तर बाकीचे व्हाईस चेअरमन वगैरे तशा प्रकारचा पदभार दिला जातो आणि याचा कारभार त्यानुसार चालवला जातो. तर अशा प्रकारे व्यवस्थापन हे 5 ते 9 व्यक्तीचं सदस्यांमधून निवडून आलेल्या 9 व्यक्ती या व्यवस्थापन करीत असतात. आणि आपण पाहतो की सहकारी संस्थेचं व्यवस्थापन हे लोकशाहीच्या पद्धतीने होतं. हे सहकाराचं तत्व आहे. पूर्ण यामध्ये संस्थेच्या कार्यामध्ये ट्रान्सपरन्सी असते. दरवर्षी तशा प्रकारची आपण पाहतो की वार्षिक सभा घेणं बंधनकारक आहे. सभेमध्ये संस्थेचा कारभार कसा आहे किंवा कार्य कसं आहे हे सगळं त्यामध्ये मांडावं लागतं. लेखी स्वरूपात मांडावं लागतं. सभासदांना ते उपलब्ध करून द्यावं लागतं. तर अशा प्रकारे ही ट्रान्सपरन्सी यामध्ये असल्यामुळे निश्चितच गाव पातळीवरील लोकांना आपण पाहतो की जे गरजू लोक आहेत, त्यांचं आर्थिक हित अशा प्रकारच्या संस्थेच्या माध्यमातून
होऊ शकतं असं आपल्याला म्हणता येईल. तर कर्ज पुरवठा आपण पाहतो की प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था ह्या आपल्या सभासदांना अल्प व मुदती अशा 2 प्रकारच्या कर्जाचा पुरवठा करत असतात. तर अशा प्रकारे प्राथमिक सहकारी संस्थेची स्थापना आणि त्याचं व्यवस्थापन कार्यक्षेत्र आपल्याला असलेलं पाहावयास मिळतं. त्यानंतर प्राथमिक सहकारी संस्थेची आता कार्य पाहूया, की यामध्ये पहिलं कार्य आहे की प्राथमिक सहकारी संस्था या सभासदांना कर्जाचा पुरवठा करत असतात. आपण पाहिलं की कर्ज पुरवठा हा अल्प आणि मध्यमकालीन असतो. अल्पकालीन कर्ज पुरवठ्यामध्ये विशेषतः क्रॉप लोन येतं, पीक कर्ज येतं आणि मध्यमकालीन कर्ज पुरवठ्यामध्ये आपण पाहतो की शेतीमध्ये एक दीर्घकालीन सुधारणा करण्यासाठी अशा प्रकारचं कर्ज दिलं जातं, ज्यामध्ये आपण पाहतो सिंचन व्यवस्थेसाठी असेल किंवा इतर नाला बंडिंगसाठी असेल, बांधबंदिस्तीसाठी असेल किंवा सावकाराच्या पाशातून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यासाठीचं दिलेलं कर्ज असेल, हे मध्यम मुदतीचं कर्ज असतं. तर अशा प्रकारे विविध हेतूसाठी प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था ह्या सभासदांना कर्जाचा पुरवठा करत असतात. दुसरं महत्त्वाचं कार्य आहे की सभासदांकडून ठेवी गोळा करणे. आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये ज्या लोकांकडे ज्यांचं उत्पन्न चांगलं आहे आणि त्यांच्याकडे पैसा शिल्लक आहे, अशा लोकांच्या ठेवी जमा करण्याचं कार्य प्राथमिक सहकारी संस्था करते आणि एक राष्ट्र विकासामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. आपण पाहतो की आपल्या देशामध्ये जर भांडवल उभारणी करायची असेल तर गाव पातळीवरून बचती झाल्या पाहिजे, लोकांना काटकसरीच्या सवयी लागल्या पाहिजे, कारण बचत ही अडीअडचणीला उपयुक्त येते, कुटुंबाला आधार ठरते, कुटुंबाच्या अडचणीच्या वेळेस उपयोगाला येते आणि म्हणून आपण पाहतो की बचत ही खूप महत्त्वाची असते. मग ते कौटुंबिक पातळीवर असेल, गाव पातळीवर असेल किंवा जिल्हा किंवा राज्य किंवा राष्ट्र पातळीवर असेल, बचतीतून भांडवल उभारणी होत असते आणि भांडवल उभारणीमधून उद्योग उभे होतात आणि उद्योगातून आपण पाहतो की रोजगार निर्मिती होत असते. एवढी महत्त्वाची भूमिका राष्ट्राच्या विकासात बचतीची असते आणि अशा प्रकारे ठेवीच्या माध्यमातून बचत गोळा करण्याचं कार्य प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था ह्या करत असतात. त्यानंतर लहान शेतकऱ्यांना क्रम देऊन कर्जाचा पुरवठा करणे. आपण पाहतो की मोठ्या शेतकऱ्यांची पत असते, त्यांना कोणीही तशा प्रकारचं भांडवल उभारणी करायला मदत करतं, परंतु जे सीमांत शेतकरी आहेत यांची पत कमी असते आणि म्हणून त्यांना सहसा भांडवल उभारणी बाहेरून होत नाही आणि मग आपण पाहतो की अशा अडचणीच्या वेळेस प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था या अशा शेतकऱ्यांना, अल्पभूधारक शेतकऱ्यांना या ठिकाणी अग्रक्रम देऊन त्यांना प्राधान्याने कर्ज पुरवठा करत असतात, जेणेकरून त्यांचा विकास होणे हे मुख्य उद्देश प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थेचं असलेलं दिसून येतं की लहान शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणे. त्यानंतर कर्जाच्या विनियोगावर लक्ष ठेवणे हेही प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थेचं कार्य असलेलं आपल्याला दिसून येतं की आपण पाहतो की कर्ज देणे वाईट नाही आणि त्याचबरोबर कर्जाचा उपयोग मात्र चांगल्या कामासाठी झाला पाहिजे. आपण पाहतो की कर्ज जर उत्पादक साधनसामग्रीमध्ये गुंतवलं तर निश्चितच ते विकासाला पूरक ठरतं, त्यातून विकास होतो. परंतु कर्ज जर अनुत्पादक कारणासाठी खर्च केलं तर विकास होण्यासाठी कुटुंब अडचणीत येतं आणि म्हणून कुटुंबाला दिलेलं कर्ज किंवा शेतकऱ्याला शेतीच्या विकासासाठी दिलेलं कर्ज किंवा ज्या कारणासाठी कर्ज दिलं त्याच कारणासाठी कर्जाचा विनियोग होतो का याची पाहणी करण्याचं कार्य देखील प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था करते आणि त्यामुळे आपण पाहतो की ज्या कारणासाठी कर्ज घेतलं त्या कारणासाठी जर कर्ज घेतलं तर विकासाचे मार्ग त्यातून निर्माण होत असतात, उत्पादक कार्य त्यातून होत असतं. अन्यथा आपण पाहतो की अनुत्पादक कारणांवर जर कर्ज घेऊन खर्च झाला तर त्या कर्जाची वसुली देखील होत नाही आणि पर्यायाने कर्ज घेणारा तर अडचणीत येतोच, परंतु त्याचबरोबर अशा प्रकारच्या पतपुरवठा संस्था देखील अडचणीत येतात आणि आपण पाहतो की यातून तोटा होण्याची शक्यता असते आणि म्हणून दोघांच्याही सोयीसाठी या ठिकाणी बँकांना आपण पाहतो की कर्जाच्या विनियोगावर लक्ष द्यावं लागतं.
की ज्या कारणासाठी कर्ज दिलेलं आहे त्याच कारणासाठी त्याचा उपयोग व्हावा. म्हणून बँका एकदम असं कर्जाचा पुरवठा करत नाही, टप्प्याटप्प्याने कर्जाचा पुरवठा करतात. पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, आणि पहिला हप्ता दिला तर काय केलं, दुसरा हप्ता केलं तर काय केलं, त्याचे फोटो वगैरे घेऊन या ठिकाणी कर्जाचा उपयोग त्याच कारणासाठी होतो याची काळजी घेतात. आणि त्यातून आपण पाहतो जर त्याच कारणासाठी जर झाला तर निश्चितच दोघांनाही लाभ होतो. ज्यांनी कर्ज घेतलं त्याच्या उत्पन्नात वाढ होते आणि तो आनंदाने कर्जाची परतफेड करतो. आणि यातून पतसंस्थेचाही या ठिकाणी आपण पाहतो की व्यवहार वाढतो आणि त्यातून आपण पाहतो की ग्रामीण विकासाला चालना मिळते. म्हणून कर्जाच्या विनियोगावर लक्ष ठेवणे हे महत्त्वाचं कार्य ही संस्था करते. त्यानंतर पीक तारण कर्जाचा पुरवठा करणे हे महत्त्वाचं कार्य प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था करतात. या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की आपण पाहतो की शेतकऱ्यांना पीक घेण्यासाठी भांडवल नसतं, तर तशा प्रकारचं कर्जाच्या माध्यमातून भांडवल उभा करून देण्याचं, अल्पकालीन कर्ज देण्याचं कार्य गाव पातळीवर प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था ह्या करत असतात. आता पिकानुसार वेगवेगळी कर्जाची अमाऊंट देत असतात. जसं की कापसासाठी पीक कर्ज त्याचं वेगळी अमाऊंट कर्जाची असेल, ऊसासाठी असेल, केळीसाठी असेल. आपण पाहतो की बँका ह्या प्रत्येक पिकासाठी पीक घेण्यासाठी पीक कर्ज देत असतात. परंतु शेतकऱ्याने त्याचा उपयोग पिका घेण्यासाठीच केला तर निश्चितच शेतकऱ्यांना फायदा होतो आणि बँकांनाही त्याचा फायदा झालेला आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे आपण पाहतो की खरा सावकाराकडे जाण्याचा आपण पाहतो की याच कारणामुळे शेतकरी सावकाराकडे जातात की त्यांना पीक घेण्यासाठी त्यांच्याकडे भांडवल नसतं. मग अशा प्रकारे सावकाराकडे शेतकरी जाऊ नयेत म्हणूनच गाव पातळीवर प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था स्थापन केलेल्या आहेत. शेतकऱ्यांना पीक घेण्यासाठी पीक कर्जाचा पुरवठा या संस्था प्राधान्याने करतात आणि आपण पाहतो की पिकाच्या त्या घेण्याच्या वेळेत करतात. आणि म्हणून आज शेतीच्या विकासामध्ये पीक कर्जाची महत्त्वाची भूमिका असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे हे एक महत्त्वाचं कार्य प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था करतात. आता आपण पाहतो की अशा प्रकारे हे कार्य सुरुवातीच्या काळात असेल, परंतु आज अशा प्रकारचं कार्य या संस्था करीत असलेल्या दिसून येत नाहीत. परंतु प्राथमिक अवस्थेत आपण पाहतो की जेव्हा भारत स्वातंत्र्यपूर्व कालखंडात आणि स्वातंत्र्य झाल्यावर काही वर्षे आपण पाहतो की सरकारी यंत्रणा एवढी गाव पातळीपर्यंत या संस्थेच्या माध्यमातून संपर्काचे माध्यम होती आणि म्हणून यातून संपर्काचं माध्यम म्हणून अशा प्रकारचं कार्य करत असेल. परंतु आज आपण पाहतो की विविध संस्था आताच्या शासनाच्या संस्था ह्या सगळ्या कार्यरत आहेत आणि तशा प्रकारे त्याचा विस्तार झालेला आहे. आणि म्हणून प्राथमिक सहकारी संस्था या आता आपण पाहतो की ठेवी जमा करणे आणि कर्जाचा पुरवठा करणे किंवा विकासासाठी कर्ज उपलब्ध करून देणे तशा प्रकारची जाणीवजागृती करण्याचं कार्य या संस्था करत असलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर शेतमालाच्या साठवणुकीची व्यवस्था करणे. आपण पाहतो की शेतीचा माल शेती ही हंगामी आहे, बरोबर आहे. शेतकऱ्यांचा माल हा विशिष्ट हंगामातच येत असतो. जसं की खरीप पिकाची पेरणी केली तर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ते पीक येतं. मग ऑक्टोबर-नोव्हेंबर हा शेतीचा हंगाम असतो आणि यामध्ये शेतमालाचं विक्री साठी पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढतो आणि याचा गैरफायदा व्यापारी घेतात आणि पुरवठा वाढला की किमती कमी करतात आणि कमी किमती केल्यामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान होतं. पीक वाढूनही, पिकाचं चांगलं उत्पादन येऊनही व्यापारी त्यांना चांगला भाव देत नाहीत आणि पर्यायाने शेतकरी हा गरीबच राहतो. तर शेतकऱ्यांची अशी पिळवणूक होऊ नये म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांचा माल हा गोडाऊन व्यवस्थेचा लाभ घ्यावा, गोडाऊनमध्ये जमा केला पाहिजे किंवा घरातच त्यांनी जर जमा ठेवला तर या मालाच्या तारणावर बँका आपण पाहतो की कर्जपुरवठा करत असतात. आणि काही दिवस शेतकऱ्याला अडचण असेल तर त्या तारणावर शेतमालाच्या तारणावर कर्ज घेऊन या ठिकाणी आपला व्यवहार शेतकरी धकू शकतात. आणि त्यानंतर जेव्हा शेतमालाला चांगली किंमत येईल तेव्हा शेतमाल विकून एक चांगली किंमत त्याला मिळू शकते किंवा त्याला नफा मिळू शकतो. अशा प्रकारे महत्त्वाचं कार्य प्राथमिक सहकारी संस्थेच्या माध्यमातून शेतमालाच्या साठवणुकीची व्यवस्था करण्याच्या संदर्भात होत असलेलं आपल्याला दिसून येतं की जेणेकरून शेतकऱ्यांच्या
शेतमालाला मागणी आणि पुरवठ्यामध्ये समतोल निर्माण होऊन एक चांगली किंमत त्यातून निर्माण कशी होईल आणि त्याबद्दलचं मार्गदर्शन आज आपण पाहतो की सगळं मोबाईलवर मार्गदर्शन होत आहे. कोणत्या शहरामध्ये किंवा मार्केटमध्ये कुठल्या शेतमालाला किती किमती आहेत, आणखी महिनाभरात कशा किमती राहतील, मग शेतकऱ्यांनी केव्हा आपले धान्य विकावे किंवा शेतमाल विकावा, अशा प्रकारचं आता आज हे मार्केट खूप आपण पाहतो की ऑनलाईन झालेलं आहे, प्रगत झालेलं आहे आणि सहजरित्या आता गाव पातळीवरून आपण पाहतो की विदेशापर्यंत वस्तू आता विकता येत आहेत आणि अशा प्रकारे आता शेतकऱ्यांना माहितीचे साधनं मोठ्या फार प्रमाणात उपलब्ध झालेली आहेत आणि म्हणून आपण पाहतो की शासनानं देखील ग्रामीण भागापर्यंत गोडाऊन सिस्टीम ही डेव्हलप केलेली आहे की त्या ठिकाणी वातानुकूलित यंत्रणा असते आणि शेतकऱ्याचा माल हा नाशवंत जरी असला तर वातानुकूलित गोडाऊनमध्ये आपण पाहतो की तो काही काळ टिकवता येतो आणि म्हणून पुरवठा कमी झाला तर पुन्हा हा माल विक्रीस काढला तर चांगली किंमत त्याला मिळू शकते. अशा प्रकारे शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढवता येईल या अनुषंगाने आपण पाहतो की सध्या मोदी गव्हर्नमेंटने शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठीच्या अनेक ज्या योजना आणलेल्या आहेत त्यामध्ये आपण पाहतो की यामध्ये स्टोरेज ही एक योजना आहे की ग्रामीण भागात शेतकऱ्यांचा शेतमाल त्याला घरी साठवायला जागा नसते, म्हणून अशा प्रकारची गोडाऊन सिस्टीम ग्रामीण भागापर्यंत डेव्हलप करणे आणि त्याला तारण कर्ज देणे आणि त्याचा व्यवहार धपवणे, जेणेकरून त्याला सावकाराकडे जायचं गरज पडणार नाही किंवा कमी किमतीमध्ये व्यापाऱ्यांना विकण्याची गरज पडू नये, म्हणून ही यंत्रणा आपण पाहतो की अशा प्रकारे प्राथमिक सहकारी संस्थेच्या माध्यमातूनही केल्याचे आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे महत्त्वाचे कार्य ग्रामीण भागाच्या विकासाच्या अनुषंगाने हे महत्त्वाचं कार्य प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थेचं असलेलं आपल्याला दिसून येतं आणि याचे प्रत्यक्ष लाभ आपल्याला पाहतो की ग्रामीण भागातील किंवा गाव पातळीवर शेतकऱ्यांना झालेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. पीक कर्ज हा सर्वात महत्त्वाचं कर्जाचा प्रकार आहे की पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसा नसतो. अशा वेळेस जर बँकांनी वेळेत पीक कर्ज पुरवलं तर या ठिकाणी शेतकरी चांगलं पीक घेऊन या ठिकाणी शेतीची उत्पादन आणि उत्पादकता वाढवू शकते आणि शेतीची उत्पादन आणि उत्पादकता वाढली तर गावाचा विकास होऊ शकतो आणि गावाचा विकास तर प्राथमिक सहकारी संस्थांचाही कार्य विस्तारू शकतं आणि त्यामुळे देशाचा विकास होऊ शकतो. तर अशा प्रकारे महत्त्वाचं कार्य या प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थेचं असलेलं आपल्याला दिसून येतं. तर याचं आपण पाहतो की याचे लाभ मोठ्या फार प्रमाणात ग्रामीण भागातील लोकांना झालेले आपल्याला दिसून येतात की ज्यामध्ये शेतकऱ्यांना सावकाराकडे जायची गरज पडत नाही. आपण पाहतो की बँका पीकनिहाय कर्जाचा पुरवठा देत असतात. आता तर आपण पाहतो की बँका या विम्याची सुविधा देखील ग्रामीण भागात शेतीला देत आहेत. शेतीचं आपण पाहतो की नैसर्गिक संकटापासून संरक्षण करण्यासाठी मग आपण पाहतो की महापूर असेल, अतिवृष्टी असेल किंवा एखाद्या विषाणूचा अटॅक असेल तर या सर्व नैसर्गिक आणि कृत्रिम आपत्तीपासून पिकांचं संरक्षण करण्यासाठी शासनाने पीक योजना आणली आणि पीक योजनेचं कार्य शासन या सहकारी पतपुरवठा संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं या ठिकाणी पीक विमा उतरण्याचं कार्य यामधून करत असतं. ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलेलं आहे त्या पीक कर्जामध्येच शेतकऱ्यांचा विमा भरला जातो आणि शेतकऱ्यांना तशा प्रकारचं पीक संरक्षण देऊन कर्जालाही त्याच्या संरक्षण दिलं जातं, जेणेकरून शेतकरी उद्या अडचणीत येऊ नये किंवा त्याला सावकाराच्या दारात जायची गरज पडू नये, म्हणून अशा प्रकारचं एक महत्त्वाचं कार्य आता ह्या प्राथमिक सहकारी संस्था करत असलेलं आपल्याला दिसून येतात, जेणेकरून यामुळे शेतकऱ्यांचा उत्साह वाढलेला आपल्याला दिसून येतो किंवा शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये नियमितता यायला आता सुरुवात झालेली आहे. कारण आता आपण पाहतो की शेतकरी विमा काढून बिनधास्त स्वरूपात आता जीवन जगत आहे. कारण आपण पाहतो की शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान झालं तर लागलीच त्याचं पंचनामे होऊन विमा कंपनी त्यांना नुकसान भरपाई देण्याचं कार्य करते. अशा प्रकारे विमा कंपनी आणि शेतकऱ्यांमधील मध्यस्थाचं काम ह्या प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था करत असतात. तशा प्रकारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं, विमा काढून घेणं आणि त्यांना नुकसान भरपाई मिळवण्यासाठीचे प्रयत्न करणं, तर हे सर्व महत्त्वाचे लाभ शेतकऱ्यांना
या प्राथमिक सहकारी संस्थेचे झालेले आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळे आपण पाहतो की एक हक्काचं ठिकाण शेतकऱ्यांना या या संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध होतं आणि म्हणून आपण पाहतो की आता कायद्यानंही ग्रामीण खाजगी सावकारकीला आता बंदी आणलेली आहे आणि शेतकरी आता हळूहळू सक्षम होत आहे. आर्थिकदृष्ट्या त्याची उन्नती होत आहे. तर शेतकऱ्यांनीही अशा प्रकारच्या प्राथमिक सहकारी संस्थेचा लाभ घेतला पाहिजे किंवा सहकाराच्या माध्यमातून अशा प्रकारच्या संस्था स्थापन केल्या पाहिजे, जेणेकरून आपण पाहतो की त्यामध्ये सर्वांचाच विकास या ठिकाणी घडून येऊ शकतो. तर अशा प्रकारे अनेक फायदे ग्रामीण भागाला झालेले आपल्याला दिसून येतात की ज्यामध्ये आपण पाहतो की ग्रामीण विकासाला चालना मिळते, शेतीला कर्जपुरवठा वेळेत मिळतो, त्यामुळे शेतीचं उत्पादन आणि उत्पादकता वाढते, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते, शेतकऱ्यांचं जीवनमान वाढतं. अशा प्रकारचे आपण पाहतो की अनेक फायदे प्राथमिक सहकारी संस्था यामुळे झालेले आपल्याला दिसून येतात. हे आपल्याला असं लक्षात येतं की अशा प्रकारचे जरी फायदे असले तरी सहकारी यंत्रणेमध्ये काय त्रुटी आहेत, या त्रुटी आता आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत. आपल्याला प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थेचे दोष या ठिकाणी पाहायचे आहेत की आपण पाहतो की गाव पातळीवर जरी प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था असली तरी आपण पाहतो की प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था या तारणावर कर्ज देत असतात आणि मग ज्या शेतकऱ्याकडे तर तारण नाही अशा शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. त्याचबरोबर तारण देऊनही कर्जाचा पुरवठा अपुरा करतात आणि मग अपुरा कर्जाचा पुरवठा जर झाला तर पीक घ्यायचं कसं किंवा एखादंही कर्ज घेऊन म्हणजे विकास कसा करायचा, तर हा प्रश्न निर्माण होतो. मग अपुरा कर्ज पुरवठा झाला आणि ते पीक घ्यायला जर पैसे कमी पडले तर परत पुन्हा शेतकरी सावकाराच्या दारात जातो. तर अशा प्रकारची वाईट अवस्था निर्माण होऊ शकते किंवा निर्माण झालेली आहे. म्हणून यामध्ये दुरुस्ती होणं गरजेचं आहे की शेतकऱ्यांना पीक घेण्यासाठी लागणारा जो जे भांडवल लागतं ते पूर्ण क्षमतेने उपलब्ध करून देण्याचं कार्य सहकारी संस्थेनं केलं पाहिजे, परंतु ते होत नाही. हा एक महत्त्वाचा दोष यामध्ये दिसून येतो. दुसरा दोष आहे की ठेवीचं अल्प प्रमाण. आपण पाहतो की ठेवी निर्माण झाल्या पाहिजे तशा प्रकारची जाणीव जागृती शेतकऱ्यांमध्ये, ग्रामीण भागातील लोकांमध्ये केली पाहिजे, परंतु आपण पाहतो की प्राथमिक सहकारी संस्थेकडून अशा प्रकारची जाणीव जागृती होत नाही किंवा ठेवीवरील अल्प व्याजामुळे शेतकरी इकडे आकृष्ट होत नाहीत आणि पर्यायाने आपण पाहतो ठेवीचं अल्प प्रमाण निर्माण होतं. ठेवी जर वाढल्या तर कर्ज वाढेल, बरोबर आहे. कारण आपण पाहतो की बँका ह्या ठेवीतून कर्ज, कर्जातून ठेवी अशा प्रकारची पतनिर्मिती करत असतात आणि पतनिर्मिती जर वाढवायची असेल तर ठेवीचं प्रमाण वाढलं पाहिजे, जेणेकरून गरजूंना कर्जाचा पुरवठा होईल आणि ज्यांच्याकडे एक्स्ट्रा पैसा आहे त्यांनाही ठेवीच्या माध्यमातून एक उत्पन्नाचा चांगला स्रोत निर्माण होईल. अशा प्रकारे ठेवीतून दुहेरी फायदा झालेला आपल्याला दिसून येतो. तशा प्रकारचा फायदा करून देण्याचं कार्य ह्या संस्था करण्यामध्ये कमी पडतात असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर तिसरा दोष आपल्याला प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थेचा सांगता येईल की या संस्था लहान शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करतात. आपण पाहतो की मोठ्या शेतकऱ्याकडे तारणासाठी मोठी जमीन असते आणि म्हणून मोठ्या शेतकऱ्यांना ते जास्तीचं कर्ज देतात, परंतु लहान शेतकऱ्याकडे जमिनीचं प्रमाण कमी असतं आणि म्हणून त्यांना कमी कर्ज मिळतं किंवा कर्ज मिळतच नाही किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं आणि पर्यायाने हे शेतकरी खाजगी सावकाराकडे वळतात. मग जो मूळ हेतू होता की सहकाराची निर्मिती ही शेतकऱ्यांची सावकारांच्या पाशातून मुक्तता करण्यासाठी जी झालेली आहे त्याच मूळ उद्देशाला या ठिकाणी हरताळ फासला जातो आणि आपण पाहतो की जे छोटे शेतकरी आहेत त्यांना कर्जपुरवठा कमी केला जातो किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. तर उपाय म्हणून यामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे. प्राधान्याने सीमांत शेतकरी, गरीब शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जाचा पुरवठा झाला पाहिजे आणि त्यांचे विकासाचे मार्ग या ठिकाणी खुले झाले पाहिजे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर निष्क्रिय संस्थांची संख्या अधिक आहे. आपण पाहतो की आपण आकडेवारीमध्ये पाहितलेलं आहे की प्राथमिक सहकारी संस्थांची संख्या ही 25,000च्या दरम्यान आहे, परंतु यामध्ये निष्क्रिय संस्थांची संख्या जास्त आहे की काही कर्मचारी आपण पाहतो की त्यांना काही घेणं देणं नसतं. शेतकरी पीक कर्ज मागतोय का
त्याला वेळेत दिल्या जातं का? आपण पाहतो की आपण जर सर्वे केला तर आपण पाहतो की बऱ्याच शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज भेटत नाही. बऱ्याच शेतकऱ्यांना आवश्यक तेवढं कर्ज पुरवठा होत नाही, पीक कर्ज मिळत नाही. आपण पाहतो की खरं पीक कर्ज तर आपण पाहतो मेमध्ये शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे, परंतु बँका या आपण पाहतो जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत पीक कर्ज देतात. तर अशा प्रकारे वेळ चुकून दिलेलं कर्ज हे त्याचा विनियोग योग्य होत नाही. मग ते अनुत्पादक कारणासाठी खर्च केलं जातं आणि अनुत्पादक कारणासाठी जर खर्च झालं कर्ज, तर उद्या त्याची वसुलीचे प्रश्न निर्माण होतात आणि त्यातून उत्पादक कार्य होत नाही आणि आपण पाहतो की शेतकऱ्यांनाही मग लाभ होत नाही आणि बँकेचंही नुकसान होतं. म्हणून बँकांनी वेळेवर कर्ज दिलं पाहिजे, आवश्यक एवढं कर्ज दिलं पाहिजे आणि त्या कर्जाच्या विनियोगावर लक्ष दिलं पाहिजे. तरच आपण पाहतो की बँकांची थकबाकी जी वाढते ती वाढणार नाही. आज आपण पाहतो की सर्वात मोठा प्रश्न बँकांसमोर आहे कर्जाच्या वसुलीचा. थकबाकी मोठ्या फार प्रमाणात वाढते आहे. ही जर थकबाकी वाढवायची नसेल तर कर्जाच्या विनियोगावर आणि गरजू लोकांना कर्ज दिलं पाहिजे, गरजू शेतकऱ्यांना कर्ज दिलं पाहिजे. आपण पाहतो की बँका ह्या तारणावर कर्ज देतात आणि त्यामुळे मोठ्या शेतकऱ्यांना कर्ज दिलं तर त्यातून फारसे लाभ होत नाहीत. सीमांत शेतकऱ्यांना कर्ज दिले तर ग्रामीण विकासाला चालना मिळू शकते आणि आणि त्यातून आपण पाहतो त्यांचं उत्पन्न वाढून वसुली चांगली होऊ शकते आणि आपण पाहतो की थकबाकीचा जो मोठा प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी मिटू शकतो. थकबाकीसाठी कर्मचाऱ्यांनीही विशेष प्रयत्न केले पाहिजे, तशी जाणीव जागृती केली पाहिजे, तरच ह्या बँका टिकतील आणि सक्षम राहतील, सहकार चळवळ सक्षम राहील. आज आपण पाहतो की राजकीय हस्तक्षेपामुळे ही थकबाकी वाढलेली आहे. चुकीचे कर्ज दिल्यामुळे थकबाकी वाढते. आपण पाहतो की अशा प्रकारे सहकारात जर राजकीय हस्तक्षेप झाला किंवा स्वार्थ आला तर सहकार चळवळीला गालबोट लागतं किंवा ती अडचणीत येते आणि तेच प्रकार आज आपण पाहतो की प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्थांच्या माध्यमातून सभासदत्व राजकीय लोक स्वीकारतात आणि त्या संचालक मंडळावर कार्यकारिणीवर त्यांचं वर्णी लागते आणि त्यातून ते स्वतःच्या स्वार्थासाठी या ठिकाणी मग तसं व्यवस्थापन करतात आणि आपण पाहतो की चुकीचे कर्ज पुरवठा झाल्यामुळे या ठिकाणी संस्था अडचणीत येते, थकबाकी वाढते. तर या कारणांवरील उपाययोजना जर केली तर निश्चितच या बँकांची थकबाकी ही कमी होऊ शकते. त्यानंतरचा एक दोष म्हणजे सदोष व्यवस्थापन. आपण पाहिलेलंच आहे की सहकारामध्ये राजकीय लोकांना सभासदत्व दिलं जायला नको, परंतु आपण पाहतो की छुप्या मार्गाने असे लोक हे प्रवेश करतात. काही लोक हाताशी धरून स्वतःच्या महत्त्वाकांक्षेसाठी स्वार्थ प्रेरित निर्णय घेतात आणि आपण पाहतो की मग व्यवस्थापन चुकलं की संस्थेला लॉस होतो, तोटा होतो आणि संस्थेचा तोटा हा लोकांचा तोटा असतो. म्हणून त्याची झळ सामान्य जनतेला, शेतकऱ्यांना पोहोचते. शेतकऱ्यांचं नुकसान होतं, ग्रामीण भागाचं नुकसान होतं, त्यांच्या विकासामध्ये अडथळे निर्माण होतात आणि म्हणून सदोष व्यवस्थापन हे फार मोठी एक गंभीर समस्या आज प्राथमिक सहकारी संस्थांच्या पुढे उभी राहिलेली आपल्याला दिसून येते, असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर सदोष देखरेख व हिशोब तपासणी. सहकारी संस्थेची हिशोब तपासणी आपण पाहतो की ऑडिटरकडून झाली पाहिजे, वार्षिक झाली पाहिजे, तशा प्रकारचे लेखे उपलब्ध करून दिले पाहिजे. परंतु बऱ्याच संस्था ह्या निष्क्रिय आहेत, सहकारी संस्थांची तपासणी करत नाहीत, लेखे उपलब्ध करून देत नाहीत, सक्षम अधिकाऱ्याकडून ती तपासल्या जात नाही आणि त्यामुळे आपण पाहतो त्यामध्ये अनेक त्रुटी राहतात आणि त्यामुळे सहकाराच्या विकासात अडथळे निर्माण होतात. तर अशा प्रकारचा एक दोष यामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. या दोषावर जर उपाययोजना केल्या तर निश्चितच प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था ह्या ग्रामीण विकासाचा एक सक्षम मार्ग ठरू शकतात, असं आपल्याला म्हणता येईल. जसं की व्यवस्थापनातील दोष दूर केले, गरजूंना कर्ज पुरवठा केला, पीक कर्ज वेळेवर दिलं, त्याच्या विनियोगावर लक्ष ठेवलं. तसंच आपण पाहतो की गोडाऊन सुविधा निर्माण करून दिली आणि शेतकऱ्यांमध्ये काटकसरीचं आपण पाहतो की एक उद्बोधन केलं तर निश्चितच आपण पाहतो की या संस्था सक्षम होऊ शकतात. प्राथमिक सहकारी संस्था जर सक्षम झाली तर शेतकरी सक्षम होऊ शकतो आणि ग्रामीण भागाचा विकास होऊ शकतो, असं आपल्याला म्हणता येईल. तर या ठिकाणी थांबूया. या तासाला आपण उपलब्ध झालात, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.